नुकत्याच पार पडलेल्या क्षत्रिय मराठा समाजाच्या मेळाव्याला मराठा समाजाने उदंड प्रतिसाद दिला आहे। तालुक्यातून जवळपास 700 मराठा समाज बांधव या मेळाव्याला उपस्थित होते। तर या मेळाव्यात महिलांचा देखील लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला। याशिवाय शासनाच्या सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती करून घेण्यासाठी समाजातील तरुण तरुणींनी देखील मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली होती। समाजाला केवळ आरक्षणाच्या मुद्द्यामध्येच गुंतवून न ठेवता उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून मराठा समाजाची आर्थिक उन्नती साधण्याच्या दुहेरी उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। हा मेळावा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मेळाव्याचे आयोजक सुनील दळवी यांचे सामाजिक स्तरातून मोठं कौतुक केलं जात आहे। या मेळाव्यात मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतही विचारविनिमय करण्यात आला आहे। तालुक्याचा मेळावा घेत असताना मला आनंद वाटतोय की पूर्ण जिल्ह्याच्या लोकांनी आज दापोलीमध्ये मराठा समाजाशी असलेली बांधणी आणि कार्यकर्त्यांचा एकजूट त्यांनी आज पाहिली। आपण जी आता दापोलीच्या बाबतीमध्ये चर्चा आपण केलीत तर दापोलीमध्ये मराठा विद्या प्रसारक मंडळी हे गेल्या अनेक वर्षाची जुनी संस्था आहे। त्या संस्थेच्या माध्यमातून आमचे नेहमी उपक्रम सुरू असतात। त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही आज मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे आणि मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आम्ही हा मेळावा सक्सेस केला। चांगल्या प्रकारे आम्ही कार्यक्रम झाले। आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी असेल आणि कदाचित हा जिल्ह्याचा पहिला रेकॉर्ड असेल की आमच्या सभेमध्ये माननीय प्रांतसाहेबांनी येऊनसुद्धा EVH बाबतीमध्ये असेल किंवा इतर शासकीय योजना बाबतीमध्ये त्याने आम्हाला माहिती करून दिली। आज ह्या सगळ्या बाबतीमध्ये विचार करत असताना सारथी असेल, EWS असेल यांचं चांगल्या प्रकारच्या मार्गदर्शनात समाज बांधवांना आम्ही करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे। आम्ही लवकरच आज खऱ्या अर्थाने आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीमध्ये थोडी आमची घाई झाली। आम्हाला तरुणांना, बेरोजगार तरुणांना सगळ्यांना बोलवणं होतं, परंतु आम्ही लवकरच एक पूर्ण दिवसाचा असं आर्थिक विकास महामंडळाचं एक दिवसभर सत्र आम्ही ठेवतो आहे आणि त्याच्यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्यांचे लोन प्रकरणंसुद्धा म्हणजे तिथे फॉर्म भरून झाल्यानंतर कुठल्या पदे कुणाला बसवायचं आहे, बँकेचं कसं प्रपोजल द्यायचं हे पूर्ण माहिती देऊ अशा प्रकारे मी आपल्याला सांगू इच्छितो। याच मेळाव्याचे औचित्य साधून क्षत्रिय मराठा समाजाच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक देखील याच वेळी पार पडली। मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळावे या मागणीचा पुनरुच्चार या बैठकीत करण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत छेडलेल्या आंदोलनाचे आपण स्वागत करतो, मात्र तरी देखील कोकणातील मराठा समाजाला मराठा जातीचेच आरक्षण मिळावे अशा पद्धतीचा ठराव या समाजाच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे। सध्या चालू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याची काय भूमिका असावी या संदर्भात आधी एक बैठक झाली होती। आज रत्नागिरी जिल्ह्याची ही दुसरी बैठक आहे आणि त्याच वेळेला या बैठकीचं आयोजन दापोली या तालुक्याने केलेलं आहे। आजही या बैठकीत तालुक्याच्या मेळाव्याला आलेले हजारो लोक उपस्थित होते आणि सर्वांनी एकमुखाने निर्णय घेतला की मराठ्यांना आरक्षण फक्त मराठा म्हणूनच हवे, कुणबी वगैरे कुठल्याही तत्सम प्रकारातून आम्ही आरक्षण घेणार नाही। ज्या ज्या लोकांना आरक्षण मिळाले, ज्या 383 जातींना आरक्षण मिळाले त्यांनी कोणीही आपली जात बदलली नव्हती आणि आम्हीही बदलणार नाही। मराठा हा आमचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे, अस्मिता आहे। आरक्षण आम्ही मराठा म्हणूनच मिळवणार। कुठल्याही प्रकारे कुठलेही राजकीय पक्ष असतील किंवा कोणी कोकणामध्ये अशांतता माजवायचा हा प्रयत्न करू नये। कोकणामधील कुणबी आणि मराठे एकोप्याने राहत आहेत, त्यांचा जात वहिवाट ते सांभाळत आहेत, आम्हीही सांभाळतोय। त्याच्यामुळे इथे कुठलेही बाहेर जसे होत आहेत तसे दंगल, जाळपोळ अशा कुठल्याही गोष्टी होणार नाहीत। मराठा एकत्र येतोय याच अनुषंगाने एक भूमिका घेतली होती। रत्नागिरी जिल्ह्यातील जेवढे मराठा आहेत तेवढं त्यांचं संघटन व्हावं, त्या संघटनेच्या दृष्टीतून संघटना बनावी असा भक्कमपणे झालेला आहे आणि त्याची आज सुरुवात झालेली आहे। त्याची दुसरी मीटिंग आहे आणि या मीटिंगमधून संघटना कशी असावी याची चर्चा होते, जेणेकरून संघटनेच्या माध्यमातून तरुण तरुणी, मुलं, व्यवसाय, नोकरी, शिक्षण याच्यात सगळ्यांना त्याचे लाभ मिळतील असे आमचे उद्देश आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणतेही राजकारण न करण्याचा प्रयत्न सध्या कोकणातील मराठा समाजाकडून केला जातोय। रामदासभाई कदम आणि नारायण राणे यांनी आरक्षणाबाबत मांडलेली भूमिका ही समाजाची भूमिका ठरण्याच्या अगोदर मांडलेली भूमिका आहे। सुदैवाने कोकणातील मराठा समाजाने आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेला कदम व राणे यांची भूमिका समांतर जाते।
या दोघांच्याही भूमिकेकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून न पाहता समाज बांधव म्हणून त्यांच्या भूमिकेचं आजच्या बैठकीत स्वागत करण्यात आलंय। रामदासभाई आणि नारायण राणे यांची जी भूमिका आहे ती त्यांची राजकीय भूमिका असेल किंवा जी काही भूमिका आहे ती भूमिका जी आहे ती त्यांच्या पद्धतीने त्यांनी घेतलेली आहे। आम्हाला कोणत्याही प्रकारचं राजकारण ह्याच्यात आणायचं नाही आहे आणि कोणत्याही राजकीय भूमिका घेतलं म्हणून त्याचं समर्थन किंवा असमर्थन करायचं नाही आहे। त्या सर्वांच्या भूमिकेला आम्ही त्यांचं स्वागत करतो, परंतु आमची जी रत्नागिरी जिल्ह्याची जी भूमिका आहे ती हीच आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे, ते मराठा म्हणून आरक्षण पाहिजे आणि ते टिकणारं आरक्षण पाहिजे। ही आमची जी भूमिका आहे ती कायम असणार आहे। एकूणच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्र पेटलेला असताना कोकणात मात्र मराठा समाज केवळ आरक्षणाच्या मुद्द्याभोवतीच मर्यादित राहिलेला नाही। आरक्षणासोबतच मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीचा विचार देखील कोकणात एकत्रितपणेच मराठा समाजाकडून केला जातोय। कोणत्याही पक्षाकडून आपल्या आरक्षणाच्या मुद्द्याचं राजकीय भांडवल होणार नाही याची खबरदारी देखील कोकणातील मराठा समाजाकडून घेतली जाते। आपल्या मागणीमुळे कोकणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा समाजात जाती द्वेष निर्माण होणार नाहीत याची देखील सर्वतोपरी खबरदारी कोकणातील मराठा समाजाकडून घेतली जाते। त्यामुळे कोकणी स्वभावाला साजेशा असलेल्या या मराठा समाजाच्या भूमिकेचं कोकणातील मराठेतर समाजाकडूनही स्वागत होताना पाहायला मिळतंय। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।